आज नांदेडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय किंवा मोर्चा होतोय आणि या मोर्चावर छाप कशाची आहे साहेब, तर निवडणुका येऊ घातलेल्या काही दिवसात जाहीर होणार आहे आणि आमचे ओबीसी येडे वर्षभर गेली आम्ही या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, वर्षभर नवे पर्व ओबीसी सर्व म्हणणारे निवडणुका लागणार आहेत असं कळल्या आधी इधर जाओ आधी उधर जाओ, कोण काँग्रेस, कोण भाजप, कोण राष्ट्रवादी, कोण शिवसेना, मला तिकीट मिळणार आहे हक्के सर, जरा थांबा सर, मला तिकीट मिळणार आहे. अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे, बरोबर आहे का? आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोछ्याशिवाय हे आणि जी हुजूर गुलाबी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या, तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही, आपला बाप कोण, आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना, आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूने कोण कोण बोललं हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही.